नमस्कार 24 मध्ये आपलं स्वागत आहे. स्टार प्रभाग परिवार अवॉर्ड आहे. आपण इकडे आलात, काय सांगता? खूप मस्त वाटतंय. अवॉर्ड हे एक निमित्त आहे खरं तर आपल्या परिवारातल्या सगळ्या माणसांना भेटणं, त्याचा हा सोहळा आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणाला अवॉर्ड मिळतं नाही मिळत, तर तो एक वेगळा भाग आहे. त्याच्यासाठी आम्ही खरं का आलो नाही, आम्ही सगळ्यांना भेटायला आलोय आणि छान तयार होऊन आलोय. त्यामुळे ते जास्त की एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला आपण छान तयार झालो की सगळ्यांनी असं बघावं असं वाटतं की नाही. तसे असे छान छान कॅमेऱ्याचे समोर आले की मग सगळ्या पोज वगैरे रेडी असतात. तर त्याच्यासाठी खास आलोय, बाकी काही नाहीये. तुम्हाला आज अवॉर्डची मालिकेला अवॉर्ड काय नॉमिनेशन वगैरे आहे? हा, आता सोहळ्यामध्ये आलोय म्हणजे कोणाला तरी अवॉर्ड मिळणार, कोणाला नाही मिळणार, तर प्रत्येकालाच आपली मालिका ही प्रिय असते. आणि खास करून आज आमच्या मालिकेला 300 भाग पूर्ण होणार आहेत. म्हणजे झालेत, एक वाजता टेलिकास्ट झालेत, त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे. बाकी कोणालाही मिळू दे, आनंद तेवढाच असणार आहे. काय सांगाल, तुमचं हे जे मालिका चालू आहे त्यांचं भरपूर प्रेम मला भेटतंय. साधी माणसं ही दुपारी 1 वाजता आमची मालिका असते आणि प्रत्येक घराघरामध्ये या गोष्टी घडत असतात. त्यामुळे प्रत्येक जण रिलेट करतं की अरे हे आमच्या बाबतीत झालंय. आता मी थोडीशी विलन कॅटेगरीमध्ये जाते, त्याच्यामुळे पण मला असं वाटतं ती बाई प्रॅक्टिकल आहे, विलन नसून. तर त्याच्या मागची काही कारणं आहेत. आता ती कारणं समजून घेण्यासाठी तुम्हाला साधी माणसं बघावं लागेल. त्यामुळे दुपारी 1 वाजता नक्की बघा स्टार प्रवाहावर. आज शिवजयंती पण आहे, कशा प्रकारे तुम्ही सेलिब्रेट करता, काय सांगता? शिवजयंती आपल्यासाठी हा मोठा उत्सव असतो. म्हणजे मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी हे आपले दैवत आहेत. आणि त्यांची शिवजयंती साजरी करायला मिळणं हे आमच्यासाठी, आमच्या पिढीसाठी ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे जय महाराष्ट्र. काय तुम्ही अजून तुमचे काय प्रोजेक्ट्स वगैरे, काय सिरियल्स अजून नाही नाही, आता सध्या तरी एकच सिरियल चालू आहे आणि बाकी पण कार्यक्रम येतील. कलाकाराच्या नशिबात मला असं वाटतं हे मोठं काम असतं की सतत काम करत राहणं. आणि मला असं वाटतं हे अवॉर्ड मिळणं हे सुद्धा किंवा न मिळणं हे बाजूला ठेवून आपण सतत काम करत राहणं हे एक अवॉर्ड सारखंच असतं आणि ते सतत करत राहावं असं मला वाटतं. थँक्यू.